हे बघा मित्रांनो, टायर कसं स्लिप झालं इकडनं डायरेक्ट. हे बघा, तुम्ही बघू शकता ट्रकची हालत कशी झाली. तो ट्रकवाला तर काय झालं, ट्रकवाला मेला काय हात गेला. आणि हा आहे आपला चांदू मामा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत माझ्या गावी. आणि माझ्या गावी कोण कोण येते तुम्हाला दाखवतोय बघा. आपण जाणार आहोत बाईकने, सो हा मोटो व्लॉग पण असू शकतोय. बघा तयारी चालू इकडे, चेन लूप केली जाते. ए तुझी झाली चेन लूप? अविनाश आपल्यासोबत आणि महेश पण आहे आणि माझा भाऊ आहे जो चेन लूप करतोय. सो आता आपण निघू थोड्याच वेळात. आता वाजले 5:30 निघायचं होतं, बट ठीक आहे. तुम्हाला माझ्या दरवेळीसारखं लेट होतं आणि माझ्या विसरायच्या सवयीमुळे मी सॉक्स पण विसरलेलो. आता अविनाश मला आणून दिले सॉक्स. हे नको मग तुला पट्टा विसरलो रे मी चुकून. असू दे ना, ठेव ना बॅगेत. आता पटपट इथे चेंज करू, शूज घालू आणि जाऊया. सो भेटूया चला. आणि हा एक राहिलं सांगायचं, पेट्रोल पण भरायला जाणार आहे. पण पेट्रोल भरून मग पुढे जर्नी स्टार्ट होईल आपली. ठीक आहे की आता वाजलेत 5:30 आणि आपण आपल्या जर्नीला स्टार्ट करतोय. सो हे चले नीट चालवा, हळू. बरं, गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो फायनली आम्हाला 2 पेट्रोल पंप बंद होते आणि त्याच्यानंतर एक पेट्रोल भेटलं आहे, पेट्रोल पंप. आता आपण पेट्रोल भरूया गाडीमध्ये. 2 अरे पण मला वाटलं 24च पेट्रोल पंप चालू असतात. सगळे नसतात चालू, काही काही चालू असतात. असं कसं? त्यांना पण आराम पाहिजे ना मित्रा. हां, त्यांना पण आराम पाहिजे. जर मागच्या वेळी गेलेलं तेव्हा 1000 रुपयाचा लागलेला, आता पण 1000च टाकू. सोड, पूर्ण 1000 संपलेला जाऊन नाही थोडं उरलेलं. कारण की एवढं नसेल लागेल. पूर्ण एंड पैसा गाडी ठेवण्यापेक्षा थोडं जास्त उरेल, तो आपल्यालाच यूज होणार आहे ना. चलो. A few moments later. मित्रांनो जस्ट आम्ही पोहोचले पनवेलला आणि तुम्ही बघू शकता सूर्यदेवता अजून आले नाही आहेत आणि आता वाजले 6:30. इकडनं आता आम्ही कंटिन्यू करू आणि मोस्टली मी तुम्हाला थोडं उजेड आल्याच्या नंतरच क्लिप दाखवेल, कारण का आता तुम्ही बघू शकता सर्वीकडे काळोख आहे. जस्ट एक आलं. बट हे मागचं हे बघ, मला हा कलर लय आवडतो. कसं चालवत होता अविनाश? खूप सुंदर चालू होता. काय बोलतो? गाडीला त्याच्या फॅमिली मेंबर सारखं तो जपतो मित्रांनो. त्याला आहे ना खूप काळजी त्याच्या गाडी. त्याला प्रेम द्या, कमेंट मध्ये प्रेम द्या. काय बोलतो? त्याला कमेंट मध्ये प्रेम द्या. त्याचा मी नंबर लिंक मध्ये त्याला DM. अरे हसलं तरी पूर्ण वाफाय त्याचं बघ चष्म्यावरती. हे झालं का? काय कमी आहे? काय झालं? काय नाही बघत होतो. झालं ना सर, निघूया. अरे लय हात गारटले रे. चालू का मी? चालव ब्रो. मला ते परत हेल्मेट वगैरे झंझट नको आहे. तूच चालव. का रे? परत आता हेल्मेट बिल्मेट कोण घालत असेल? चालवायची तर घालायला लागेल ना. म्हणून तो तूच चालव. गाडी चालवायची तर हेल्मेट घालायला लागतं का नाही मित्रांनो? गाडी चालवायची तर हेल्मेट घालायला लागतं ना. तर एक रायडर लोकांचा ग्रुप तुम्ही बघू शकता. जस्ट ते लोक रायडिंग करत करत चालले आणि आता थोडा कुठे जाऊन उजेड आलाय. आम्ही लोकांनी जस्ट पनवेल क्रॉस केलंय. आता आम्ही लोक कर्नाळा घाटामध्ये. आता बघा गॅप काढायला बघतोय. त्याने ॲक्च्युअलीमध्ये नाही काढला पाहिजे गॅप, जास्त काही ॲक्सिडेंट वगैरे होऊ शकतो ना. शेवटी तरी त्यांनी काढलाच गॅप. ए बाय, गाडी लेफ्टनी झालं. गाडी लेफ्टनी झालं. त्याला ॲक्च्युली ना जास्त नॉलेज नाही आहे बघायला गेलं तर. म्हणजे त्यांना नॉलेज आहे पण त्याने असं प्रॅक्टिकली कधी केलं नाही ना रायडिंग वगैरे, म्हणून. बट चालवायला गेलं तर तो अशी व्यवस्थित चालवतो गाडी. देऊ आपण त्याला पण ट्रेनिंग देऊ आणि तुम्ही व्हिडिओ बघून तुम्ही पण ट्रेनिंग घ्या बसल्या. मित्रांनो फायनली आता मित्रांनो वाजले 7:15 आणि आम्ही लोकांनी ठरवलं एक नाश्ता ब्रेक करूया. नाश्ता खाऊया आणि मग कंटिन्यू करूया. म्हणजे एक रेस्ट पण होईल आणि नाश्ता पण होईल. काही फीलच नाही होते. काय बोलतोय? आता काही फीलच नाही होते एवढी थंडी. अरे भाई मित्रांनो थंडी एवढी नाही इकडे, लय बेकार थंडी. आपल्याला पण बघा हात बघा माझे, तुम्हाला दिसत, मलाच नाही माहिती माझे हात दिसतात का नाही मोबाईलमध्ये. हा बघा
हात बघा, तुझ्या हात दाखव. या चेहरा पांढरा पडलाय, चेहरा पांढरा पडलाय पूर्ण. पांढरा हा? गोरा. हवेचा आवाज आला की पूर्ण वाट लागते व्हिडिओ काढायची. आणि मित्रांनो आता आम्ही थांबलोय नाश्ता खायला. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी डाएटवरती होतो, बट काय ऑप्शन नाही, बाहेरचं खावंच लागणार आहे. मग 2 दिवस आपला ब्रेक असणार आहे. आणि हा आहे आपला चांदू मामा. हा चांदू मामा आहे तर हा कोण आहे? पौर्णिमेचा चांद तो अमावस्येचा चांद. काय बोलतो? पौर्णिमेचा चांद तो अमावस्येचा चांद. नाश्ता करू, रिफ्रेश होऊ. आणि हे बघा यांनी रिफ्रेश व्हायला आम्ही लोक नाश्ता करतोय. बट हा असा आहे ना, सकाळी 4 वाजता जेवतोय बघा. कारण का तो सकाळी येतोच कामावरनं लेट. मग त्याचं जेवण झालं, बट तो आता कॉफी पितो. आणि आम्ही लोकांनी मिसळ खायला आणि मित्रांनो ऑर्डर दिली. मी सांगतो काय पितो तिथं दाखव. ती आहे नेस कॉफी. लॅटे कॉफी ना? नाही साधी कॉफी. लॅटे कॉफी. साधी कॉफी मित्रांनो. साधी माणसं साधी कॉफी साधी पितात. माणसं साधी कॉफी. बरोबर. आणि आले इथे मिसळ पाव आपली झणझणीत. ए वाटी मिसळ, ही कोणची मिसळ आहे बघा मित्रांनो. पहिल्यांदा बघतो मी अशी मिसळ जी वाटीत भाजी दिली आणि बाजूने रसा दिले. म्हणजे बोलू शकतात ना तुम्ही. बघा असं वाटतंय की आहे ना, हा तलाव आहे, ही तलाव आहे आणि ही होडी आहे. हां नका बोलू रे. अरे पण तसंच वाटतंय बघ ना. त्याला उडी. अरे बा ही भाजी मध्ये देते. वाटाणे काय मासे. वाटाणे मासे. अरे मग ही खाणार कसं मला ते नाही कळत. हे जे काय करू कसं हे- मित्रा हे ना असं हा मित्रा. कधी तू हॉटेलमध्ये गेलास ना मित्रा, हां तर आहे ना असा पाव तोडून घ्यायचा असतो. असे तुकडा घ्यायचा हां. आणि चमच्यामध्ये असं थोडंसं ए ऐसे वाटी में ऐसे क्या नया मिसल है क्या? वाटी मिसल है क्या? ना मी दाखवतो ना मित्रा. वाटी का है क्या? अरे मित्र मी दाखवतो बट वाटी का तो शॅम्पू है ना. त्यांना कसं त्रास आहे. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? मित्रांनो मी बघा तुम्हाला माहिती आहे मी सिगरेट वगैरे पित नाही, बट इथे धुकं बघा किती आहे. धुकं हे बघा माझ्या तोंडानं दूर बघाच निघते. इथे दूर दिसतंय का? आता काढ इथे काय इथे समोर. मित्रांनो आता वाजलेत 8 आणि नाश्ता वगैरे करून झालाय आपला. आणि आता आपण पेनला आहोत सध्या. पेनला हा हॉटेल आहे, हे बघा हॉटेल साई गणेश. तुम्ही इकडे आलेत ना एकदा व्हिजिट करा. जी तुम्हाला मी दाखवली वाटी मिसळ, एक नंबर कडक, फुल कडक मिसळ होती ती. मिसळ वगैरे खाल्ली. अरे मग वाटी आता आपल्याला मिसळचं नाव नाही माहीत आणि अशी वाटीमध्ये ठेवलेली तर वाटी मिसळ. हॉटेलची मिसळ. हां म्हणजे साई गणेश हॉटेल, तिथे आलं तुम्ही वाटी मिसळ मागा, कडक फुल कडक. आणि आता आपण निघतो इकडनं. आणि ते एवढं म्हणजे एवढं थंडी वाजते ना, तोंडात ना अक्षरशः धूर निघते बघा. आपली क्लिअरिटी कमी मग तुम्हाला दिसणार नाही. आयफोनमध्ये एक व्हिडिओ शूट केली आम्ही, तुम्हाला मी त्या ॲड करतो आता नंतर तुम्ही बघा ती. आणि आता आपण निघू इकडनं. सो यांचं थोडा फोटोशूट वगैरे चालू इकडे. तो झाल्याच्या नंतर लगेच निघूया आपल्या गावाच्या दिशेने. फॅमिली फ्रेंडली वॉग बट चोर दिसतोय, सेम चोर दिसतोय बघा. गुंडा दिसतोय इकडं. पूर्ण सर्व ब्लॅक आहे बघा. फक्त बूट ब्लू आहेत, पॅन्ट ब्लॅक, जॅकेट ब्लॅक आणि बडकलावा ब्लॅक, चेहरा ब्लॅक आणि मित्र पण ब्लॅक. आता बघू मला होतंय का. नाही मित्रांनो आता सीन असं झालंय, आम्ही लोकांनी ठरवलं ड्रायव्हर चेंज करायचं. हे जे हा ड्रायव्हर होता पहिला, आता हा चालवणार आहे. प्लस पॉईंट काय आहे की हा. मी 1 मिनिट पण नाही झोपलो तरी मी आता एवढा अरे हा याची तारीफ करा जरा, कमेंटमध्ये तारीफ करायची थोडी. करा फेम द्या थोडा. हा ड्रायव्हर चेंज होतोय. आता पहिला पेनमध्ये ह्यानी चालवली, आता हा चालवतोय आणि मी चालवत होतो, आता मला भाऊ चालवतोय. कारण काय ह्याचा एक फायदा आहे मित्रांनो, ह्याचा एक फायदा असा आहे की ड्रायव्हर आहे तो जो रायडर असतो तो रिफ्रेश पण होतो. आणि म्हणजे कसं एक रिफ्रेश पण होतं आणि दोघांना पण चालवायला भेटतं. म्हणजे एकालाच मागे पिरियन बसलेला असतो, त्याचं कंबर जाम वगैरे झालेली असते. त्याच्यामुळे तुम्ही थोड्या वेळाने चेंज करत राहा, रोटेशनल करत राहा. जर तुम्ही दोघंजणं असाल तर, आणि जर प्रॉपर ड्रायव्हर असेल, तुम्हाला जर त्याच्यावरती भरोसा असेल तर चेंज करा, नाही तर नका करू. माझं सजेशन आहे. रायडर फुल रायडर रायडर जॅकेट नाही आहे, स्वेटर. आपले जॅकेट
आपने लिए जैकेट देखो मित्रांनो, कैसा है ना कि ना ये स्वेटर है बट दिखने को जैकेट दिख रहा है ना. दिसलं ना? नहीं क्या है, दिखने को जॅकेट दिख रहा है बस हो गया. रहने तो स्वेटर बिटर. मेन कसं असतं, दिसायला काय दिसतंय, दिसायला जॅकेट. दिसणं इम्पॉर्टंट असतं, असणं इम्पॉर्टंट नसतं. बरोबर ना. बात तो सही है. मित्रांनो आता वाजले 8:20 आणि इथे भरपूर मोठं ट्रॅफिक होता. आणि पुढे आल्याच्या नंतर आता आम्ही बघतोय काय ट्रॅफिकचं रिझन. तर इथे बघा, इथे ॲक्सिडेंट झालं एक, दिसतंय तुम्हाला, इथे ॲक्सिडेंट झालं आहे. हे बघा मित्रांनो, टायर कसं स्लिप झालं इकडनं डायरेक्ट. हे बघा, तुम्ही बघू शकता ट्रकची हालत कशी झाली. इथे बघा, लय लय मोठा ॲक्सिडेंट झाला इकडे. हे बघा, हे बघा, बापरे, पूर्ण ट्रक गेलाय. हे बघा, हे बघा, हे बघा, बाईक एक, इथे बाईक आहे बघ, इथं डायरेक्ट ट्रकच खाली गेले मित्रांनो. बापरे, ऍक्सिडेंट बघा किती मोठा झालाय. थांब जरा एक मिनिट मित्रांनो, ट्रक बघा, ट्रक डायरेक्ट गेले खाली. तिथे एक ट्रक दोन ट्रकने एकमेकांना झाले क्रॅश आणि एक ट्रक डायरेक्ट खाली. काय झालं मित्र? अरे काय नाही, आता तो हा ट्रक आहे ना, हा, तो युटर्न घेत होता. युटर्न घेताना हा वाला पियालेला होता, हा फास्ट आला. पियालेला काय? इथून आला फास्ट. आता ही बाईक पडली बघ त्यांची, हा हा, त्यांची बाईक त्यांनी फक्त लावलेली आणि ते पाणी पाजवते दुसऱ्याला. तर मग तेव्हा त्या बाईक वाले उतरले होते म्हणून बिचारे वाचले तरी. नशीब. तो ट्रकवालाचं काय झालं? ट्रकवाला मेला काय? त्याचा एकाचा हात गेला. त्याचा हातच गेला. हात गेला? हात जिवंत आहे. त्याला नेलं का हातवाल्याला? त्याला obvious नेलं, नाही, त्याला कधीच नाही. कधी झालं? आत्ताच झालं काय? आता 15-20 मिनिटं झाली. 15 मिनिटं आली. बेकार रे मित्रांनो. तुम्ही बघितलं असेल इथे एक बेकार म्हणजे बेकार ऍक्सिडेंट झालाय. मला माहिती मी विचित्र दिसतोय बट हे इग्नोर करा. आणि सिनारिओ असं समजलंय की एक ड्रायव्हर होता जो पिऊन गाडी चालवत होता आणि जो पिऊन चालवत होता त्याला काहीच नाही झालंय आणि जो काहीच पियाला नव्हता त्याचा एक हातच तुटलाय. त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले. म्हणून बोलतो मित्रांनो, गाडी चालवताना ड्रिंक अँड ड्राईव्ह तर करूच नका आणि फुल सेफ्टी ठेवा आपली. फर्स्ट हेल्मेट वगैरे पण चांगल्यातले घाला, ज्याच्याने आपण आपली बॉडीची सेफ्टी राहील आणि गाडी एकदम आरामात चालवा. खूप मोठा महत्त्वाचा संदेश तुम्हाला भेटला असेल त्या सिनारिओ बघून. बघा, हावाला तर जिवंत राहिलाय, जो पडला तो जिवंत राहिलाय आणि जो आहे तो त्याचा हात गेला डायरेक्ट. चला चला आपण निघूया भाई. चला मित्रांनो, आम्ही निघतो आता. कंटेंट झाला असेल तर निघू शकतो आपण. हा, कंटेंट झाला. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. मित्रांनो, आता वाजलेत 9 आणि आपण पोचलोय कोलाडला. कोलाडचं मार्केट वगैरे तुम्ही बघू शकता. हे बघा, आणि इकडे पण ट्रॅफिक जाम असते बट माणगाव एवढी नसते कारण का इकडे ना आहे, जर तुम्ही बघू शकता ना, हा रस्त्याचं काम चालू आहे इकडे, म्हणून थोडी ट्रॅफिक जाम असते. आता मित्रांनो, आता वाजले 9:30 आणि आपण पोचले माणगावला. आणि माणगावला आलो आहे आणि ट्रॅफिक अशी होणार नाही असं कधीच नाही होणार. सूर्य पश्चिमेकडनं उगवेल बट हे बघा, माणगाव आलो, माणगावला आणि माणगावला ट्रॅफिक होणार नाही असं होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, माणगावला आलो आहे आणि या काकांच्या इकडे वडापाव घेणार नाही मी, असं कधी होणारच नाही. बस स्टॉपला बाजूलाच आहे यांचा. तुम्ही पण कधी आलात तर नक्की या, वडापाव खाऊन बघा एकदा. एवढी भारी टेस्ट नाही, एवढी भारी टेस्ट फुल कडक. आणि आता आपल्याला आपल्या गावी पण जायचं आहे. सो अजून 20 किलोमीटर असेल ना, 18 ते 20 किलोमीटरचा प्रवास आपला बाकी आहे. सो व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओ संपली नाही अजून. ठीक आहे. टँक बॅग घेतली. काय? टँक पॅड घेतले, नवीन टँक पॅड, देसी जुगाड. बट टर्न घेताना प्रॉब्लेम होईल त्याच्यात. अरे तू टर्न घेशील ना, ती बॅग एका साईडला पडेल. बांधले ना आम्ही, ते बांधून ठेवले. लूज कर. हो, टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी आहे. मित्रांनो, हे बघा माझ्या गावी जायची एंट्री गेट. हे बघा, जी कमानी असते ती स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार. मित्रांनो, फायनली पोचलोय आम्ही आपल्या गावी आणि आता वाजले 10. गावचं मंदिर तुम्ही बघू शकता. आणि आता आपण जातोय माझ्या घरी. 10 वाजले आपल्याला यायला. आणि बघा, तो माझं घर, जसं की तुम्ही अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये बघितलं असेल माझ्या गावच्या. होम टाउन. हे बघा, आई बाबा वाट बघत बसलेले. चालू आहे.
फायनली पोचलोय आपण. काय बोलली मम्मी? म्हणजे आत्ताच पोचलं, म्हणजे एवढे लवकर पोचलं. लेट आलो, उलटू लेट पोचलो, आरामात आलो आम्ही लोक. सो मित्रांनो आता वाजलेत 2:30 आणि आमचं जेवण वगैरे करून झालंय. आम्ही आल्या थोडं नाश्ता केला आणि जे चौघं पण झोपलो तो डायरेक्ट आता जेवायला उठलो आणि जेवण झालं आमचं. आता थोडं राऊंड मारतोय. सो व्हिडिओ तुम्हाला जर आवडले असेल तर लाईक करा. व्हिडिओ इकडेच एंड करतोय मी ही वारी. अजून भरपूर व्हिडिओ येत राहतील तर त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा.